अर्थात धारावी मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध शिंदे गट अशी लढत रंगतीये आणि यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचं पारडं काहीसं जड दिसतंय। इथला संभाव्य आमदार कोण असणार आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ग्राफिक्स वॉलवर जाऊया थेट। ज्योती गायकवाड अर्थात वर्षा गायकवाड यांच्या भगिनी यांच्या बहीण संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। काँग्रेस विरुद्ध शिंदे गट अशी लढत इथं रंगली होती आणि यात ज्योती गायकवाड बाजी मारताना पाहायला मिळतात। संभाव्य आमदार ते असण्याची शक्यता आहे। धारावीतनं ज्योती गायकवाड का बरं जिंकतील त्यामागची कारणं काय आहेत ते देखील समजून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। धारावी मतदारसंघ जरी महत्त्वाचा असला तरी सुद्धा त्या ठिकाणी एकतर्फी लढाई होताना दिसत आहेत। पूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये धारावीचा प्रकल्प या मुद्द्यावरती राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यासह प्रचाराची टीका करण्यात आली, कारण की हा प्रकल्प अडाणी समूहाला देण्यासाठी महाविकास आघाडीतल्या या दोन घटक पक्षांचा विरोध आहे आणि त्यामुळेच धारावीतली लढाई ज्योती गायकवाड जिंकून येतील अशा पद्धतीचं शक्यता आहे। पण समोर शिंदे गटाचे राजेश खंदारे उभे आहेत, तरी सुद्धा धारावीचा जो गड आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे ही लढाई काँग्रेससाठी एकतर्फी असण्याची शक्यता आहे आणि परिणामी काँग्रेसचे उमेदवार ज्योती गायकवाड या तिथून निवडून येतील।